बाबासाहेबांनी 1927ला गर्जना केली की अस्पृश्यता हा आता हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्यांनी ठरविलं, निर्णय घेतला की महाड येथील चौदार तळ्यावर आता सत्याग्रह करायचा। सत्याग्रहासाठी एक मोठी चर्चा भरविण्यात आली। या चर्चेमध्ये जे जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी सत्याग्रहाला आपला आणि आपल्या पक्षांचा पाठिंबा जाहीर केला। परंतु बाबासाहेबांना एक अट सुद्धा सांगण्यात आली। ते म्हणाले की या सत्याग्रहामध्ये कुठल्याच ब्राह्मण सत्याग्रहाला समाविष्ट करून घेऊ नये। तेव्हा बाबासाहेब त्यांना स्पष्टपणे म्हणाले की तुमची ही अट मला मान्य नाही, कारण ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत। ब्राह्मण्य रहित ब्राह्मण आम्हाला जवळचा आहे, तर ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण आणि इतर आम्हाला दूरचे आहेत। आमच्या सत्याग्रहात भाग घेण्यास कुठल्याही व्यक्तीला मोकळीक आहे, मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो। आमची लढाई ही तत्वासाठी आहे। आमची लढाई कुठल्या जातीच्या किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात कधीच नाही।